आहे महाराजांची त्या मोजडीला तडे गेल्याचं अगदी स्पष्ट दिसतंय, व्हिडिओ चित्रीकरणात दिसते, फोटोमध्ये दिसते। आणि त्याच्या अगोदर या मोजडीची पूजन करताना महेशदादा लांडगे, त्या विभागातले सगळे नगरसेवक, माजी महापौर, पदाधिकारी त्यांनी पूजा केली। परत धनेश्वरचं नाव घेतलंय, कारण जो आयुक्तांनी व्हिडिओ दिला होता त्या आयुक्तांनी, तुम्ही आता राम सुतारांचं पण नाव घेतलं, पण राम सुतार पुतळा बनवताय, धनेश्वर ठेकेदार आहे, मग नेमकं आयुक्त फक्त यांचंच नाव पुढे का करतायत? नाही, म्हणून आम्ही आयुक्तांकडे धनेश्वरचा ध देखील ते उच्चारत नव्हतं। हां, काय कारण याचं? हा धनेश्वर कोण असा लागून गेलाय की त्याचं तुम्ही ध देखील उच्चारत नाही, ज्याच्याकडे संपूर्ण काम तुम्ही दिलंय त्याचं नाव घेत नाही तुम्ही। गार्डनची कामं असतील, ड्रेनेजची कामं असतील, संडासची कामं असतील, मुतेऱ्यांची कामं असतील, त्याच्यात तोंड घालते ते आणि राजरोसपणे त्यात भ्रष्टाचार होतो, हे सगळ्यांना सर्वश्रुत आहे। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर, अण्णाभाऊ हे जे महापुरुष आहेत, युगपुरुष आहेत, संत आहेत, यांच्या कामात तरी निदान यांना सोडा, त्याच्यात असे प्रकार करू नका। प्रेक्षको नमस्कार। पिंपरी चिंचवड हद्दीतील मोशी भागामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा 100 फुटी पुतळा उभारणी करण्यात येत आहे। मात्र या पुतळ्याच्या उभारणीआधीच या पुतळ्याच्या मोजडीला तडे गेलेले आहे। हे सगळ्या माध्यमांनी तिच्या बातम्या केल्या, एक सुरुवातीला फोटो व्हायरल झाला आणि यानंतर मात्र पालिकेचे जे आयुक्त आहेत यांनी त्याच्यावरती सारवासारव करत एक व्हिडिओ प्रसारित केला आणि खऱ्या अर्थाने त्यानंतर काय परिस्थिती होती ही माध्यमांनी आणि आम्ही पाहिलेली आहे। जवळपास या पुतळ्याच्या कामाला काही कोटी रुपये लागणार आहे। आता ते किती कोटी लागतील, काय सगळं आहे हे आपण जाणून घेणार आहोत, कारण याच पुतळ्याच्या सर्व चौकशीसाठी, कारण या पुतळ्यामध्ये भ्रष्टाचार झाला आहे असा थेट आरोप सामाजिक कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी केलेलं आहे। भापकर साहेब, आपलं स्वागत आहे आपल्या स्टुडिओमध्ये। खरं तर मारुती भापकर यांनी थेट हे संपूर्ण हा जो विषय आहे हा राष्ट्रपती भवनाला मेलद्वारे कळवलेला आहे। नेमका काय तुम्ही मेल केलेला आहे आणि काय तुम्ही त्यांची चौकशीची मागणी केलेली आहे? खरं तर पिंपरी चिंचवड शहरामध्ये स्वराज्याचे दुसरे छत्रपती, छत्रपती संभाजी महाराज यांचा 100 फुटी पुतळा मोशी या ठिकाणी भव्य दिव्य पुतळा बसवायचा निर्णय महानगरपालिकेने 16 मार्च 2020 रोजी घेतला। हा निर्णय घेत असताना हा निर्णय व्यापक रूपाने घ्यायला हवा होता। या संदर्भात पिंपरी चिंचवड शहरामध्ये एवढा मोठा भव्य दिव्य पुतळा उभारत असताना इतिहासाचे तज्ज्ञ, कला संचालन विभागाचे काही तज्ज्ञ, इंजिनियर्स आणि शहरातले करदाते नागरिक यांना देखील विचारात घ्यायला हवं होतं। त्यांच्याकडून सूचना मागवायला हव्या होत्या की नेमका हा पुतळा कसा असायला हवा, यावर मी नंतर बोलेन। मात्र 16 मार्च 2020ला या पुतळ्याची मान्यता होत असताना सुरुवातीला हा पुतळा जे ठिकाण, त्या ठिकाणी पुतळ्याची जागा निवडली होती, ती जागेमध्ये साधारणतः 12.5 कोटी रुपये पहिल्या चौतऱ्यासाठी मंजूर करण्यात आले होते आणि त्यासाठी ठेकेदार जो नेमला तो ठेकेदार धनेश्वर कंस्ट्रक्शन नावाचा ठेकेदार, जो भोसरी विभागामध्ये सुप्रसिद्ध ठेकेदार आहे, त्याला हे काम देण्यात आलं। त्यांनी ते काम सुरू केलं आणि त्या कामाचं जवळपास 5.5 ते 6 कोटी रुपये त्याला 12.5 कोटीपैकी अदा करण्यात आले। मात्र तदनंतर त्या ठिकाणी शिवप्रतिष्ठानचे मनोहर भिडे त्या ठिकाणी गेले आणि काही संघटनांनी आक्षेप घेतला, कारण ती सुरुवातीची जी जागा जिथं चौतारा बनवला होता त्याच्या आजूबाजूला बिल्डिंग्स मोठ्या प्रमाणात, तेवढी मोठी जागा नव्हती आणि बिल्डिंग देखील होती, त्यामुळे जो काही त्या पुतळ्याचा साजेशी जागा नव्हती आणि त्याचा इफेक्ट दिसत नव्हता जास्त। पुढच्या काळात ते पुतळा उभारला गेल्यानंतर ती जागा योग्य नाही म्हणून यांनी जागा बदलण्याचा निर्णय घेतला। आमचं सुरुवातीलाच असं म्हणणं आहे की जर ती जागा योग्य नव्हती, आजूबाजूला बिल्डिंग्स होत्या, त्या पुतळ्याच्या सौंदर्याला त्या मारक ठरणार होत्या, ह्या साध्या बाबी असताना ह्या महानगरपालिकेच्या प्रशासनातले जे इंजिनियर्स आहेत, जे त्यातले तज्ज्ञ आहेत किंवा संबंधित जे काही पुढाकार घेऊन काम करणारे राजकीय नेते आहेत, यांचे हे ते लक्षात आलं नाही का? 5.5 कोटी रुपये 6 कोटी रुपये तुम्ही तिथं खर्च करता, मग जागा बदलता, मग जागा बदलली
आंतरराष्ट्रीय जे प्रदर्शन केंद्र आहे मोशीचं, सेक्टर 5 आणि सेक्टर 8 त्या ठिकाणी PMRDची ती जागा आणि त्या जागेचा ताबा नाही, फक्त बोलाचालीवरती तिथं काम सुरू केलं आणि पुन्हा त्या चौताऱ्याकरता 15 कोटी रुपये त्या चौताऱ्याकरता मंजूर केले आणि पहिल्या चौताऱ्याची जी काही 7.5 कोटी रुपये आहेत उर्वरित राहिलेली रक्कम ती आणि हे 15 कोटी अशी मिळून 22 कोटी रुपये त्या चौताऱ्याला खर्च त्यांनी त्या टेंडरमध्ये दाखवला. तदनंतर या पुतळ्यासाठी जो 100 फुटी पुतळा बनवला गेला त्यासाठी जे टेंडर झालं त्याच्यात ज्या अटी शर्ती ठेवण्यात आल्या, धनेश्वर कंस्ट्रक्शनलाच हे काम मिळावं त्याच्या सोयीच्या तशा अटी शर्ती त्यांनी बनवल्या आणि त्याला ते काम देण्यात आलं. मात्र पुतळा जो बनवायचं काम आहे ते धनेश्वर कंस्ट्रक्शनला या पुतळ्या बनवण्याचा कुठलाही अनुभव नव्हता. यांनी यापूर्वी कुठेही पुतळा बनवलेला नव्हता. तुम्ही आधी म्हटले प्रसिद्ध ठेकेदार आहे, प्रसिद्ध ठेकेदार कळला नाही प्रेक्षकांना नेमकं काय आहे. प्रसिद्ध ठेकेदार म्हणजे यांची पूर्व पीठिका जर त्या धनेश्वर कंस्ट्रक्शनची जाणली तर ते त्या राजकीय नेत्यांच्या हितसंबंधी असणारा हा ठेकेदार आहे, भागीदार ठेकेदार आहे असं जग जाहीर आहे, संपूर्ण शहराला माहिती. त्या अर्थाने तुम्ही म्हटले की प्रसिद्ध आहे. नाही नाही, आणखीन त्याच्या पुढचं सांगतो की यांनी भोसरी विभागामध्ये शीतलबागचा पूल बनवला, त्या मूळ कामाचं एस्टिमेट अंदाजित खर्च जो आहे तो 70 लाखाचा होता. मात्र पूर्ण काम होईपर्यंत त्याची किंमत 7.5 कोटीवरती गेली भोसरी मतदारसंघामधली. आणि तो ठेकेदार बहुतांशी जे मोठे कामं भोसरीचे आहेत ते संपूर्ण कामं धनेश्वर कंस्ट्रक्शनला दिले जातात आणि ते केवळ आता भोसरी पुरता मर्यादित राहिला नाही तर ते पिंपरी आणि चिंचवड या मतदारसंघामध्ये देखील मोठी कामं त्याच ठेकेदाराला देतात. म्हणजे तो ठेकेदार पालिकेचा जावई असल्यासारखे आयुक्त त्यांना सांभाळतात, त्यांना पोचतात, त्यांना कामं मिळेल अशा प्रकारच्या अटी शर्ती ठरवल्या जातात आणि त्यांनाच ते काम दिलं जातं. पण बापकर साहेब एक मिनिट का थांबवतो, तुम्ही धनेश्वरचा उल्लेख केला आणि ज्या जागेवरती छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा घाट घातला गेला आणि कामाला सुरुवात झाली, चौथारा उभारणी करण्यात आली, संभाजी भिडे गुरुजी आले, काही तुमच्यासारखी लोक आली, जागा प्रशासनाची जागा बदलल्या गेली. हा पुतळा जो होतोय तो भोसरी विधानसभेत होतोय. हिंदुत्वाचे आमदार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जाते ते महेशदादा लांडगे, खरं तर या पुतळ्याचे जनक तेही आहेत. हा त्यांचाच अट्टहास होता. मग हे त्यांना कळलं नाही का आधी की ही जागा आपल्याला अपुरं पडणार आहे किंवा जे काही परिस्थिती घडते याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे यांच्या पुढाकारामधूनच हा पुतळा होतो हे जग जाहीर आहे. हे काय म्हणजे ताकाला जायचं आणि गाडगं लपवायची अशी परिस्थिती नाही. दादांच्या नेतृत्वाखालीच, त्यांच्या मार्गदर्शनाखालीच, त्यांच्या आग्रहाखातरच हा पुतळा होतोय. आणि हा पुतळा करत असताना त्या पुतळ्याला आक्षेप नाही कोणाचाच नाही. छत्रपती संभाजी महाराजांचा 100 फुटी पुतळा या शहरात जर उभारला जात असेल तर तो पिंपरी चिंचवड शहरातल्या शिरपेजामधला तो मानाचा तुरा आहे आणि ते आमचा स्वाभिमान अभिमान आहे. खरं तर पिंपरी चिंचवड शहराच्या नावलौकिकामध्ये भर घालणारा हा प्रकल्प आहे आणि याचं स्वागतच आहे, त्याच्याबद्दल दुमत असायचं कारण नाही. मात्र हा पुतळा उभारत असताना जागा चुकली, तिथं 6 कोटी रुपये घालवले, त्याच्यानंतर पुन्हा 15 कोटी रुपये दुसऱ्या चौताऱ्यासाठी मंजूर केले, संबंधित ठेकेदाराला कुठलाही अनुभव नाही आणि पुन्हा त्यांनी जे प्रसिद्ध शिल्पकार आहेत दिल्लीचे राम सुतार, जे महाराष्ट्रातलीच आहेत आणि खूप मोठी हस्ती आहेत, त्या खूप जाणकार माणूस आहे तो, त्याला हे काम सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून धनेश्वरने दिले. आणि या पुतळ्याने कुठेही धनेश्वरचं नाव घेतलं नाही. पुतळ्याच्या कामाकरता एकूण 32 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेली आहे आणि आतापर्यंत 22 कोटी रुपये श्री राम सुतार यांचे चिरंजीव अनिल सुतार यांना अदाई केलेले आहेत. मात्र ज्यावेळी हा प्रकार लक्षात आला तर 26 ऑगस्टला मालवण राजकोट किल्ल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी कोसळला आणि महाराष्ट्राच्या अस्मितेला, स्वाभिमानाला धक्का लागला. हृदयामध्ये चिर्र झालं, शर्मेने मान खाली गेली, दुःख झाली, वेदना झाली आणि संपूर्ण महाराष्ट्रात ही प्रतिक्रिया होती. आणि हा तो पुतळा बनवत असताना 2019ची लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अगदी 7-8 महिन्याचा कालावधी मिळालेला असताना केवळ लोकसभेची 2019ची निवडणूक टार्गेट ठेवून इथल्या सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी अगदी त्याचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी केलं. अत्यंत घाईगडबडीमध्ये तो पुतळा बनवला गेला. त्या पुतळ्याची जी काही रचना आहे ती सुद्धा शिवरायांना साजेशी नव्हती. त्याच्यावर अनेक जाणकारांनी आक्षेप घेतला, छत्रपती संभाजीराजांनी देखील आक्षेप घेतला होता
मात्र केवळ निवडणुकीच्या मध्ये महाराजांचं नाव वापरून मतं मिळवायची आणि पुन्हा सत्ता हस्तगत करायची असा कुउद्देशाने याच्यामध्ये घाईगडबड करण्यात आली आणि ते आपटे नावाचे जे शिल्पकार आहेत त्यांनी तो अत्यंत घाईगडबडीमध्ये तो पुतळा बनवला. त्याच्यामध्ये अनेक त्रुटी ठेवल्या, अनेक अनैतिहासिक बाबी त्याच्यामध्ये दाखवल्या गेल्या आणि तो पुतळा उभारला गेला आणि तो 8 महिन्यामध्येच कोसळला. ज्या पुतळ्याचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सगळ्या मान्यवरांच्या हस्ते झालं, निविदलाचा देखील त्याच्यामध्ये सहभागी होता, PWDचे लोक त्याच्यामध्ये होते, असं असताना हा पुतळा कोसळला. हा कधी कोसळला तर 26 ऑगस्टला 2024ला. आणि 3च दिवसात पिंपरी चिंचवड शहरामध्ये मुशी या ठिकाणी राम सुतार यांच्या कारखाना दिल्लीमध्ये आहे. या पुतळ्याचे सगळे भाग पार्ट बनतायत कुठं? दिल्लीला. आणि बनलेले काही पार्ट 1.5 वर्षापूर्वी 1.5-2 वर्षापूर्वी इथं आणून ठेवलेत. ते ज्या जागेमध्ये ठेवले त्या जागेमध्ये 1.5 वर्षापासून ते पुतळ्याचे सुट्टे भाग त्या ठिकाणी ठेवण्यात आले होते. आपल्या पिंपरी चिंचवड शहरातील काही माध्यमांनी, काही पत्रकारांनी त्या ठिकाणी जाऊन त्याचं चित्रीकरण केलं, त्याचे फोटो काढले आणि त्याचे जे काय मोजडी आहे महाराजांची त्या मोजडीला तडे गेल्याचं अगदी स्पष्ट दिसतंय. व्हिडिओ चित्रीकरणात दिसते, फोटोमध्ये दिसते. आणि त्याच्या अगोदर या मोजडीची पूजन करताना महेशदादा लांडगे, त्या विभागातले सगळे नगरसेवक, माजी महापौर, पदाधिकारी त्यांनी पूजा केली. ती मोजडीला कुठे तडा दिसत नाही, काय नाही. त्या जागेवरती ज्यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींनी ते चित्रित केलं त्यावेळी तडे दिसतात त्याच्यावरती. मग ते तडे दिसल्यानंतर साधारणतः 30 ऑगस्टला ही बातम्या साधारणतः 4-5 वाजता सायंकाळी 5 वाजता प्रसारित झाल्यानंतर संध्याकाळी 8-8:30 वाजता महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंग यांनी थेट एक व्हिडिओ तयार केला. कुठं बसून केला मला माहित नाही, मात्र व्हिडिओ तयार केला आणि त्यांनी असा दावा केला की हे जे काही प्रसार माध्यम आणि काही सोशल मीडियावरती पोस्ट टाकलेले आहेत ते अफवा आहेत, चुकीचे आहेत. आणि त्यांनी त्याचं समर्थन करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात ते काय म्हणले की हे जे काही चित्रीकरण करून ते मोजडी आणि त्यांचे भाग दाखवतात ते इथले चित्रच नाहीत, इथले व्हिडिओज नाहीत, इथले फोटोज नाहीत. ते दिल्लीला जे काही गाझियाबादला त्या राम सुतारांचा कारखाना आहे तिथून कुणीतरी हे फोटो काढलेत आणि ते व्हायरल करून ते अफवा पसरवतायत असा दावा त्यांच्या व्हिडिओमध्ये त्यांनी अखेरच्या टप्प्यामध्ये केला. आयुक्त ते सपशेल खोटं बोलले. खरं तर त्या दिवशी आयुक्तांनी हे इतका संवेदनशील आणि गंभीर मुद्दा असताना, त्या ठिकाणी राजकोटची घटनाची पार्श्वभूमी तिला असताना, शंभूराजांच्या प्रतिमेच्या संदर्भात हे सगळं चित्रित झालेलं असताना, या चित्रीकरणामध्ये आणखीन एक गंभीर बाब तुम्हाला सांगतो की हे चित्रीकरण दाखवण्यात आलं त्यामध्ये कमरं एवढं त्या ठिकाणी त्या पार्टमध्ये गवत वाढलेलं होतं, काँग्रेस वाढलेलं होतं आणि आजूबाजूला जे कामगारांचे वसाहत आहे, राहत होते काही कामगार, त्यांचं ड्रेनेजचं पाणी, त्यांचं बाथरूमचं पाणी त्या सगळ्या शंभूराजांच्या जे काही भाग ठेवलेले होते त्याच्यामध्ये ते माखलेले होते आणि त्याच्यात तडे गेले होते. मला सांगायचे परदेशी साहेब की शंभूराजे ह्यात असताना शंभूराजांच्या वयाच्या 33व्या वर्षी क्रूर औरंगजेबाने अत्यंत क्रूरपणे त्यांची हत्या केली. त्या हत्येमधनं महाराष्ट्रातल्या मराठी माणसांनी स्फूर्ती घेऊन पुढं जाऊन त्या औरंगजेबाला याच मराठी मातीत गाडलं आणि पुढं हजारो वर्षे नवे जोपर्यंत चंद्रसूर्य आहे तोपर्यंत महाराजांचं जे बलिदान आहे ते मराठी माणसाला अशी स्फूर्ती देणार आहे. त्या महाराजांचं तत्कालीन त्या औरंगजेबाने जे काही विटंबन आणि त्या ठिकाणी त्यांचा अवमान केला तोच दुर्दैवाने आपल्या शहरामध्ये देखील त्यांचे जे काही भाग ठेवले तिथं झाला असं म्हटलं तर वावगं ठरू नये. ही किती मोठी चूक आहे. ज्यावेळी मोजडी किंवा त्यांचे जे भाग ठेवले होते त्याला तडे गेले असा दावा यांचा की ते ट्रॅव्हलिंग करताना तिथून आणताना तडे गेले, आणताना इथं ठेवले असतील 2 वर्षापूर्वी. ते ज्यावेळी तिकडून राम सुतारच्या कारखान्यात आले सुट्टे भाग इथं आणून ठेवले असतील. मोजडीची तुम्ही तिथं पूजा केली त्यावेळी त्याला चिरा नव्हत्या, इथं आणून ठेवल्यानंतर इथले जे काही संबंधित ठेकेदार आहेत, संबंधित अधिकारी आहेत, संबंधित लोकप्रतिनिधी आहेत 1.5-2 वर्षात एकदाही तिथे गेले नसतील का? ते ताब्यात घेत असताना इथं ठेवत असताना ठेकेदाराचे लोक असतील, महापालिकेचे अधिकारी असतील, त्यांनी ते पाहायला पाहिजे होतं. येताना जर त्याला तडे गेले असतील तर तशा प्रकारचा पत्रव्यवहार
बरं ब्रांचचा येतो त्याला तडे जाण्याचं नाही ठीक आहे, तरी गेले असतील तर तशा प्रकारचा त्याच वेळी 1.5 वर्षापूर्वी राम सुतार यांच्याशी पत्रव्यवहार करायला पाहिजे होता की तुम्ही जे हे भाग पाठवलेत महाराजांचे त्याला काही तडे गेलेले आहेत, ते स्पष्ट दिसत आहेत, पण तसा पत्रव्यवहार त्यांनी केल्याचं कुठेही त्यांनी जाहीर केलं नाही, दाखवलं नाही. याचा सरळ अर्थ आहे की ते तडे गेलेत. ते ब्रॉन्झचा पुतळा आहे, महाराजांचा पुतळा तो बनवलेला ब्रॉन्झचा आहे, ते तडे जातात याचा अर्थ त्याच्यातलं जे काही मटेरियल धातू वापरलेले आहेत ते नक्की कुठले आहेत, ते उत्तम प्रतीचे आहेत का हे तपासलं गेलं पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी आणखीन एक मुद्दा मला आवर्जून सांगायचा आहे की छत्रपती संभाजी महाराजांच्या छत्रपती शिवराय छत्रपती शंभूराजे यांचे आम्ही प्रामाणिक अनुयायी आहोत आणि त्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा 100 फुटी पुतळा आपल्या शहरात होत असताना तो कसा व्हावा. मला आठवते आकुर्डी विभागामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा डेक्कनच्या पुतळ्याच्या धर्तीवरती पुतळा व्हावा अशी आमची मागणी होती, मात्र त्या चौकामध्ये परमिशन मिळाली नाही. आणि मग बर्ड व्हॅली या ठिकाणी सिंहाचा जबडा फाडताना शंभूराजांची प्रतिमा त्या ठिकाणी बसवण्यात आलेली आहे. अतिशय चांगली प्रतिमा आहे ती सुद्धा. मात्र डेक्कनचा पुतळा जो आहे तो पुतळा आणि आणखीन काही पुतळे आवर्जून मला उल्लेख करावा लागेल. एक तर वडूचा पुतळा, शेल पिंपळगावचा पुतळा, तुळापूरचा पुतळा, हे महाराजांचे पुतळे आहेत त्या ठिकाणी. आणि डेक्कनचा पुतळा मला सगळ्यात सुंदर आणि महाराजांना साजेन अशा पद्धतीचा जर पुतळा कुठला असेल तर तो डेक्कन चौकाचा पुतळा वाटतो. आपला जो पुतळा आत्ता 100 फुटी बसवला जातोय, बरं, त्या पुतळ्याची प्रतिमा आपण जर नीट पाहिली तर महाराजांची वयाच्या 33व्या वर्षी निर्गुण अशा पद्धतीची हत्या करण्यात आली. महाराजांचं त्यावेळी वय किती होतं तर 33 वय होतं. आत्ताची जी प्रतिमा आहे त्या पुतळ्याचा चेहरा जर आपण नीट निरीक्षण केलं तर ते अधिक वयाचे ते महाराज दिसतात. बरं, डेक्कनच्या पुतळ्याची जी नजर आहे, जी त्यामध्ये तीक्ष्णता आहे, जी शमशेरची जी ठेवण आहे, त्यांची जी महाराजांची छाती दाखवलेली आहे आणि जो त्याच्यामधला फोर्स आहे, करारीपणा जो आहे तो या पुतळ्यामध्ये दिसत नाही. बरं, तर हा पुतळा आपण करत असताना आपण शेकडो वर्ष हा पुतळा राहणार आहे, ही आपल्या शहराची शान आहे, त्याच्यामध्ये कुठेही त्रुटी राहू नये, सगळ्यांना याचा विचारविनिमय करून निर्णय घ्यावा असं महापालिकेच्या अधिकाऱ्यांना किंवा लोकप्रतिनिधींना वाटलं नाही. आणि म्हणून या त्रुटी राहिल्यात. अजूनही हा पुतळा उभारत असताना या सगळ्या बाबींवरती विचारविनिमय झाला पाहिजे. पुतळा झाला पाहिजे का तर 100% झाला पाहिजे. भव्य दिव्य झाला पाहिजे का, भव्य दिव्य झाला पाहिजे. त्याला खर्च येतोय त्याच्यावर आक्षेप आहे का, नक्की आहे. खरोखर तेवढा खर्च असेल तर करायला हरकत नाही, परंतु तो खर्च जो आहे तो एवढा खर्च लागतो का याची चौकशी झाली पाहिजे तज्ज्ञांच्या माध्यमातून. पुतळ्याला एवढा खर्च येतो का त्याचीही चौकशी झाली पाहिजे. चांगल्या प्रतीचा पुतळा पाहिजे का, नक्की पाहिजे. तडे जाणारा पुतळा पाहिजे का, अजिबात नाही पाहिजे. मग हे सगळे चौकशी व्हावी अशा प्रकारची भूमिका आमची होती. ज्यावेळी 30 ऑगस्टला हे प्रकरण बाहेर आलं त्यावेळी त्यानंतर या शहरामध्ये सकाळी आम्ही आयुक्तांकडे चौकशीची मागणी केली. दुसऱ्या दिवशी आयुक्तांनी त्यावरती गांभीर्याने घेतलं नाही. तदनंतर आम्ही राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली, पण त्यांनी जेवढं गांभीर्याने हे प्रकरण घ्यायला हवं होतं तेवढं घेतलं नाही. आणि म्हणून आम्ही थेट महामहिम राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मू यांच्याकडे ही तक्रार केली आणि या सगळ्या विषयाची चौकशी करावी अशा प्रकारची तक्रार केली. हेच सगळे मुद्दे मेलच्या द्वारे आम्ही तक्रार केली आणि त्यामध्ये हे सगळे मुद्दे घातले की पहिला चौतारा, त्याला झालेला खर्च, दुसरा चौतारा. भ्रष्टाचार झाला असं कसं वाटतं तुम्हाला? भ्रष्टाचार असं आम्हाला वाटते की हे जे काय त्याचा चौतारा जो बनवलेला आहे मुळात तुमची जागाच चुकली. मग आता जागा चुकली, तिथं 5-6 कोटी रुपये खर्च झाले. मग आता त्याला कव्हर अप करण्याकरता यांनी काय सांगितलं की ते जुना जो चौतारा झालाय जो महाराजांकरता केला तिथं आता छत्रपती संभाजी महाराजांचे मामा हंबीरराव मोहिते यांचा तिथं पुतळा बसवायचा. इकडं प्रदर्शनाच्या जागेवरती महाराजांचा पुतळा बसवायचा आणि तिथून त्या पुतळ्याला जोडण्यासाठी त्या ठिकाणी अंडरपास करून इतर काही प्रोजेक्ट करून विद्युत रोषणाई करून ते सगळं जे प्रोजेक्ट आहे तो 100-150 कोटीवर न्यायचा आणि ते काम बी ह्यांनाच या धनेश्वरलाच द्यायचं असा या मागचा उद्देश असण्याची शक्यता परत धनेश्वरचं नाव घेतलंय कारण जो आयुक्तांनी व्हिडिओ दिला होता त्या आयुक्तांनी तुम्ही आता राम सुतारांचं पण नाव घेतलं. राम सुतार पुतळा बनवत आहे, धनेश्वर ठेकेदार आहे,
मग नेमकं आयुक्त फक्त यांचंच नाव पुढे का करतायत? नाही म्हणून आम्ही राम सुतारांचं. आयुक्तांकडे ज्यावेळी आम्ही मोर्चा काढला, एक मोर्चा काढला होता, सामाजिक संस्था संघटना आणि महाविकास आघाडीचे लोक होते, चर्चेला गेलतो आम्ही भीक मागो आंदोलन. तर त्यावेळी आम्ही आयुक्तांना हेच प्रश्न विचारले, मीच बोलत होतो त्यावेळी. आयुक्त पूर्ण त्या चर्चेमध्ये उत्तर देत असताना, समर्थन करत असताना राम सुतारजी आणि राम सुतारजी याच्या पलीकडे ते काय बोलतच नव्हते. आणि मुंबईचं IITचं ती चौकशी आणि ते बोलत होते, पण राम सुतार, पण धनेश्वरचा ध देखील ते उच्चारत नव्हते. काय कारण याचं? हा धनेश्वर हे कोण असा लागून गेलाय की त्याचं तुम्ही ध देखील उच्चारत नाही, ज्याच्याकडे संपूर्ण काम तुम्ही दिलंय त्याचं नाव घेत नाही तुम्ही, आणि ज्याचं रेकॉर्ड पूर्वीचं आहे ते कसं आहे. आणि म्हणून हे पूर्णपणे संशयास्पद प्रकरण आहे. माझं असं मत आहे की पुतळा झाला पाहिजे, दर्जेदार झाला पाहिजे, टिकाऊ झाला पाहिजे, चिरस्थायी टिकेन अशा पद्धतीने झाला पाहिजे. महाराजांच्या कामामध्ये संपूर्ण कामकाज हे पारदर्शक असलं पाहिजे. आणि हे काम होत असताना हे जे काही प्रकरण आम्ही जे बोलतोय, आम्हाला कुठल्याही प्रकारचा विरोध करायचा नाही या गोष्टीला. मात्र हे काम करत असताना महानगरपालिकेमध्ये जवळपास 5,000 कोटीचं महापालिकेचं बजेट असते. वेगवेगळे रस्ते असतील, वेगवेगळे विकास प्रकल्प असतील, गार्डनची कामं असतील, ड्रेनेजची कामं असतील, संडासची कामं असतील, मुतेऱ्यांची कामं असतील, त्याच्यात तोंड घालते ते आणि राजरोसपणे त्यात भ्रष्टाचार होतो, हे सगळ्यांना सर्वश्रुत आहे. मात्र किमान हे जे काही छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर, अण्णाभाऊ हे जे महापुरुष आहेत, युगपुरुष आहेत, संत आहेत, यांच्या कामात तरी निदान यांना सोडा. त्याच्यात असे प्रकार करू नका. हे काम पारदर्शक पद्धतीने करा, दर्जेदार होईल, टिकाऊ होईल, चिरस्थायी टिकेल अशा पद्धतीने झालं पाहिजे. ही अपेक्षा करणं काय वावगं आहे का? आणि माझं असं मत आहे परदेश साहेब की ज्यावेळी हे शंभूराजांच्या पुतळ्याचे जे भाग आहेत अशा गलिच्छ ठिकाणी ठेवले, महाराजांचा अवमान झाला, तडे गेले मोजडीला, हे सगळे प्रकरण, जागा बदलल्या गेल्या, हे सगळं होत असताना हा महाराजांचा अवमान नाही का? छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा राजकोटमध्ये त्या ठिकाणी, पण ह्या अवमानाबद्दल हिंदुत्ववादी आमदारांनी कुठेही शब्द काढला नाही. ते झालं. त्याच्यानंतर अरबी समुद्रामध्ये, मुंबईमध्ये प्रधानमंत्र्यांच्या हस्ते त्या ठिकाणी भूमिपूजन केलं, विटा समुद्रात टाकल्या, त्याला वीट देखील लागले नाही, तिथंही करोडो रुपये खर्च झाले, तिथला भ्रष्टाचार झाला. मी त्याच्यावर तक्रार केली होती अँटी करप्शनला, त्याचे कागदपत्र काढून अँटी करप्शन चौकशी करतो म्हणलं, नंतर रपादपा करून टाकले यांनी यांच्या लेवलला. माझं असं मत आहे की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा आणि इथले सत्ताधारी पक्षाचे खासदार, आमदार जे आहेत, यांनी यावर बोलायला नको का? छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभूराजांच्या संदर्भात काय यांनी बोलू नये? यांनी 2 वेळा इथून मोर्चे काढले वेगवेगळ्या मुद्द्यांवरती, हिंदुत्ववादी संघटनेनी काढले मुद्दे. काय ते टाकाऊ होते असं माझं मुळीच मत नाही, तेही मुद्देच आहेत. मात्र त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, भगतसिंग कोश्यारी, राज्यपाल यांनी एवढे अपमानकारक त्यांच्या संदर्भात वक्तव्य दिली होती. सावित्रीबाई फुले, महात्मा फुलेंच्या संदर्भात त्यांनी अवमानकारक वक्तव्य दिली होती. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत अवमानकारक वक्तव्य दिली होती. कर्मवीर भाऊराव अण्णांच्या संदर्भात देखील त्यांनी अवमानकारक वक्तव्य दिली होती. एवढे अवमानकारक वक्तव्य होत होते. भाजपाच्या अनेक नेत्यांनी बडबड केलेली होती. नगरचा तो कोण छिंदम का कोण ते काहीतरी बराळला होता, ह्याबाबत यांनी कधी मोर्चे काढले नाही, ह्याबाबत कधी मोर्चे. आता हे जे प्रकरण घडले आपल्या शहरामध्ये, या संदर्भात कधी यांनी 5-5, 10-10 हजाराचा याच्यावर ब्र देखील काढायला तयार नाहीत. ह्यांनी नैतिक जबाबदारी म्हणून या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज या संदर्भात विरोधी पक्ष, महाविकास आघाडीचे लोक सोडा, मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी, इथल्या खासदारांनी, इथल्या आमदारांनी, इथल्या पदाधिकाऱ्यांनी, कोणाच्या, महायुतीच्या, यांनी सुद्धा तेवढ्या तीव्रतेने, आत्मीयतेने याच्या विरोधात बोलायला पाहिजे होतं. हे पारदर्शक पद्धतीने काम झालं असं म्हणायला पाहिजे होतं. धनेश्वर चुकला असेल तर त्याला पनिशमेंट झाली पाहिजे असं म्हटलं पाहिजे. यात कुठलाही भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही असं म्हटलं पाहिजे होतं. महाविकास आघाडी असो किंवा महायुतीचे लोक असो, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहेत, आमची अस्मिता आहे, आमचा स्वाभिमान आहे. आणि त्यांच्याबाबत जर अशा प्रकारच्या अक्षम्य चुका इथलं प्रशासन, इथलं आयुक्त, इथले ठेकेदार, इथले काही लोकप्रतिनिधी करत असतील तर ते कोणी असो, आम्ही त्यांच्या विरोधात भूमिका घेऊ. अशी भूमिका
महायुतीच्या लोकांनी सुद्धा पुढाकार घेऊन घ्यायला हवी होती, महाविकास आघाडीच्याही लोकांनी घ्यायला पाहिजे होती, सामाजिक संस्था संघटनेच्या लोकांनीही घ्यायला हवी होती, इथले पत्रकारांनी सुद्धा तीच भूमिका घ्यायला हवी होती. पत्रकार असू द्यात, सामाजिक संस्था संघटनेचे लोक असू द्यात, पत्रकारांनी प्रकरण पुढे आणलंय सगळं, पत्रकारांनीच हे पुढे आणलंय. हे कुठल्याही सामाजिक संस्था संघटना कुणी नाही, हे पत्रकारांनीच पुढाकार घेतला. याच्यामध्ये सुरुवातीला हे प्रकरण त्यांनीच आणलं आणि त्या संदर्भात सगळ्यांची आपण शिवभक्त शंभूभक्त आपण सगळेच आहोत. हे काम करत असताना हे काम भव्य दिव्य झालं पाहिजे, अतिशय पारदर्शक पद्धतीने झालं पाहिजे, दर्जेदार झालं पाहिजे, चिरस्थायी टिकेल असं झालं पाहिजे आणि यासाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत. आणि या कामात जे चुकले असतील त्यांना तशा पद्धतीची सजा झाली पाहिजे. आमची अपेक्षा आहे की माननीय महामहिम राष्ट्रपतींचा आदेश म्हणण्यापेक्षा याची चौकशी करा आणि आम्हाला कळवा असं महामहिम राष्ट्रपतींनी सांगितलेलं आहे. त्याचं पालन महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव असतील, इतर कोण अधिकारी असतील ते करतील. या संदर्भात अतिशय पारदर्शक पद्धतीने चांगल्या भावनेने अंतरात्म्यापासून जे खरं आहे त्या संदर्भात खऱ्या पद्धतीने सच्चाईने चौकशी करतील. या प्रकरणाचं दूध का दूध आणि पाणी का पाणी करतील आणि यामध्ये जे दोषी असतील त्यांना सजा होईल अशा प्रकारची अपेक्षा महाराष्ट्र शासन आणि सगळ्या प्रशासनाकडून आणि लोकप्रतिनिधींकडून आमची आहे. तुम्हाला शेवटचा प्रश्न घेतो की तुम्ही किती तारखेला महामहिम राष्ट्रपतींना मेल केला होता आणि त्यानंतर आत्ताची परिस्थिती काय, तुम्हाला काही विचार नाही किंवा तुम्हाला काही फोन वगैरे झाला आहे का? नाही, 6/9/2024 मी राष्ट्रपतींना 6/9/24 6/9/24 म्हणजे ह्याच महिन्यामध्ये केला होता. त्याच्यावरती त्यांनी एक 3-4 दिवसापूर्वी राज्य सरकारला मुख्य सचिवांना ते पत्र फॉरवर्ड केलेलं आहे, त्यांच्याकडे ते गेलेलं आहे. त्याच्यातनं आता राज्य सरकारच्या माध्यमातून महापालिकेला काही विचारणा झाली का, महापालिकेने काही त्यांना उत्तर पाठवलं का, ते आपल्याला सोमवारी महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांकडून आपण विचारणा करू, त्यांना ते कळेल. आमची अपेक्षा आहे की महामहिम राज्यपालांच्या संदेशाचा अवमान महाराष्ट्र शासन, इथले आयुक्त आणि इथले लोकप्रतिनिधी, इथले खासदार आमदार होऊ देणार नाहीत. एवढी असं झालंच तर पुढचा मार्ग आहेच आपला जो पाठपुरावा. आता याच्यापेक्षा पुढचा रस्ताच नाही कुठला. माननीय राष्ट्रपती महोदयांकडे तक्रार करून त्यांनी जर सांगितलं असेल याची चौकशी करा, कळवा, तर याच्या पुढचा आपल्या देशामध्ये दुसरा मार्ग निवडणुकीच्या तोंडावरती म्हणून विचारतो तुम्हाला, मार्ग नाही. निवडणुकीच्या तोंडावर असं काही याच्यामध्ये चौकशी होईल असं वाटतंय का? याच्यामध्ये निवडणुकीचा हा राजकीय विषय नाही. आम्हाला त्यातनं काही राजकारण कोणाला करायचं नाही. त्यांचे सत्ताधारी डॅमेज होतील ना, सत्ताधारी होतील, त्यांचं नशीब. आता त्याला काय करणार. मागच्या वेळी दुर्दैवाने 2017च्या अगोदर विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीचा घोटाळा निघाला होता आणि त्यावेळी दुर्दैवाने सुदैवाने इथं राष्ट्रवादीचे लोक होते सत्तेवरती आणि भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचे लोक विरोधात होते. पंढरीच्या पांडुरंगाच्या मूर्तीत घोटाळा केला म्हणून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेवाले खूप तीव्रतेने आंदोलन करत होते आणि हे भ्रष्ट राष्ट्रवादीवाले त्यांच्या विरोधात आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढत होतो. आता बघा काय योगायोग आहे. मागच्या निवडणुकीच्या अगोदर तो प्रकार घडला, आता ह्या निवडणुकीच्या अगोदर छत्रपती संभाजी महाराजांचा विषय निघाला. आता याच्यात जे कोणी चुका करतील त्याच्यावर भावनिक आहे, तिथं श्रद्धा आहे आणि इथे तीच परिस्थिती आहे. हे पण श्रद्धेचं आराध्य दैवतच आहे छत्रपती संभाजी महाराज, हे आपली अस्मिता आहे आणि याच्यात असं होणं आणि काही लाखाचा भ्रष्टाचार झाला असेल त्या मूर्त्यांमध्ये, तिथं करोडो रुपयांचं तुम्ही ते काय 25-30 लाख रुपयाचा विषय होता, पण हे करोडो रुपयाचं. माझं असं मत आहे साहेब की आता 60 कोटी रुपयाचा खर्च त्यांनी अंदाजित धरलेला आहे पुतळा आणि ते चौथारांचा. पण एकूण हे सगळं झाकाझाकीने हे करण्याकरता 100 कोटीपेक्षा अधिक रक्कम याच्यावरती खर्च होण्याची शक्यता, करण्याची शक्यता आहे. तर खर्चाचा विषय नाही हा. खर्चाचा विषय सर खरोखर त्याला 100 कोटी लागणार असेल तर लागू द्या. अजून त्याच्यात 20 कोटी वाढणार असली तरी वाटू द्या. अरबी समुद्रातलं कितीच कोटीचं होतं आपलं ते. माझं म्हणणं काय खर्चाचा हा विषय नाही, झालं पाहिजे पारदर्शक पद्धतीने झालं पाहिजे. बरोबर. महाराजांच्या नावावर जर कोणी दुकानदाऱ्या करत असेल आणि इतर ठेक्यांमध्ये जशा पद्धतीने लूट केली जात असेल तशी जर कोण लूट करणार असेल तर ते आम्ही तर शिवभक्त शंभूभक्त म्हणून सहन करणार नाही. पण या शहरातला कुठलाच नागरिक, कुठला शिवभक्त, कुठला शंभूभक्त ते सहन करणार नाही असा इशारा महापालिकेच्या प्रशासनाला आणि इथल्या लोकप्रतिनिधींना देखील आमचा आहे.
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज ह्या उभ्या महाराष्ट्राची आपली अस्मिता आहे. ज्या दिवशी हा फोटो म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या मोजडीला तडे हे पाहिल्यानंतर एक असं चिर असं आपल्या हृदयामध्ये झालं. सगळ्यांना काहीतरी वेगळं घडलंय हे जाणवलं. माध्यमांनी त्या बातम्या केल्या, परंतु या गोष्टीला कुठेतरी शेवटपर्यंत न्याय मिळाला पाहिजे. कारण ह्या दैवतांनी तुमच्या आमच्यासाठी जे लढले आणि तुम्हाला आम्हाला जे स्वराज्य मिळवून दिलं, आज त्यांच्यासाठी आपण काहीतरी देणं लागतो. या भावनेने राजकारण न करता, कारण राजकारण वेगळं असतं, याला एक वेगळी किनार आहे हे डोळ्यासमोर ठेवून अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये पुढाकार घेऊन जे पुढे येतात, जे लढतात, ते म्हणजे मारुती भापकर एक सामाजिक कार्यकर्ते, तळमळीचे कार्यकर्ते, चळवळीतले कार्यकर्ते, माजी नगरसेवक आहे. परंतु राजकारणाची किनार न देता फक्त दैवत म्हणून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी यासाठी त्यांनी थेट महामहिम राष्ट्रपती यांना 6/9/2024 मेल केलेला आहे आणि चौकशीचे आदेशही देण्यात आलेले आहे. आता पाहणं हे महत्त्वाचं ठरणार आहे की या संपूर्ण प्रकरणात नेमका काय भ्रष्टाचार झालेला आहे आणि ज्या मोजडीला तडे गेलेले आहेत त्याच्यावरती काय कारवाई करण्यात येईल. याच्यामध्ये जो कोणी दोषी असेल, मग पालिकेचे आयुक्त असतील, तो ठेकेदार असेल, अन्य कोणी असेल, त्याला कोणीही पाठीशी घालू नये असं शिवभक्त म्हणून प्रत्येकाची मागणी राहील. तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची. भापकर साहेब, आपण वेळात वेळ करून आमच्या स्टुडिओत आलात आणि आपलं जे आपण मेल केलेलं आहे त्याबद्दल माहिती दिली त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. जय शिवराय, जय शंभूराज. धन्यवाद.